नमस्कार. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. तसेच होळीच्या पहिले येत असल्यामुळे रंगभरणी एकादशी असेही म्हटले जाते. आमलकी एकादशी ही एक महत्त्वाची एकादशी मानली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा आवळ्याच्या झाडामध्ये वास असतो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की भगवान कृष्ण पत्नी देवी आणि राधाच्या सोबत आवळ्याच्या झाडाजवळ निवास करतात. आमलकी एकादशीच्या पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंच्या नाभीमधून भगवान ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती. उत्पन्न झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आले की ते कोण आहेत, त्यांची उत्पत्ती कशी झाली, या प्रश्नाचं उत्तर कळण्यासाठी ब्रह्माजी परब्रह्मदेवाची तपस्या करू लागले. ब्रह्माजीच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला दर्शन दिले. विष्णूंना समोर बघून ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. ब्रह्माजींच्या डोळ्यातील पाणी विष्णूंच्या चरणावरती पडले. त्याच्या अश्रूमधून आवळ्याचे झाडाची निर्मिती झाली. भगवान विष्णूंनी ब्रह्माजीला म्हटले, तुमच्या अश्रूतून निर्माण झालेले हे आवळ्याचे झाड आणि फळ मला अतिप्रिय राहील. जो आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करील त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि तो मोक्षप्राप्तीचा अधिकारी होईल. तेव्हापासून आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच या दिवशी आवळा भगवान विष्णूंना अर्पण केला जातो. इतकेच नाही तर या दिवशी आवळा ग्रहण केल्याचेही खूप फायदे आहेत. आमलकी एकादशीच्या या कथेच्या संदर्भात एका राजाची कथेचा उल्लेख मिळतो, जो पूर्वीच्या जन्मात एक शिकारी असतो. एकदा आमलकी एकादशीला जेव्हा सगळे लोक मंदिरात एकादशीचा उपवास, भजन, पूजा करत असते, तेव्हा तो चोरीच्या उद्देशाने मंदिरामध्ये बसतो. मंदिरातील पूजापाठ बघून तो लोकांची जाण्याची वाट बघत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी गेला. अशा प्रकारे त्याच्या नकळत त्याच्याकडून उपवास होऊन गेला. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्याचा जन्म एका राजघराण्यात झाला. हेच कारण आहे की सगळ्या एकादशीतून आमलकी एकादशी महत्त्वाची आहे. या आमलकी एकादशीचं महत्त्व सांगताना भगवान कृष्णांनी सांगितले आहे की मी झाडामध्ये पिंपळ आणि तिथीमध्ये एकादशी आहे. या एकादशीचा उपवास मनुष्यामध्ये कल्याणकारी आहे. आमलकी एकादशीचे महत्त्व सांगताना भगवान कृष्ण सांगतात, जो व्यक्ती स्वर्ग मोक्ष प्राप्तीची कामना ठेवील त्याच्यासाठी ही एकादशी अत्यंत श्रेष्ठ आहे. जो पण या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करील त्याला सर्व देवांचे आशीर्वाद मिळतील. जय हरी विष्णू.